मंडळी नमस्कार. आज न्यूज 18 लोकमतवर एक वेगळा विषय घेऊन मी तुमच्याकरता आलेलो आहे. आमच्या या न्यूजरूममध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची चर्चा होत असते आणि त्यात एक विषय असा समोर आला की उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना यांचं नेमकं गणित काय आहे. आणि या गणिताचा शोध घेता घेता माझ्या एक गोष्ट अशी लक्षात आली की जी आज मी तुमच्याशी शेअर करतोय, ती म्हणजे या दोन्ही शिवसेना जर का एकत्र लढल्या असत्या तर त्याचं गणित नेमकं काय पडलं असतं हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण याकरता 2019ची आकडेवारी पाहूयात आणि त्यासोबतच 2024ची सुद्धा आकडेवारी पाहूयात. या दोन्ही प्रकारची आकडेवारी एकत्र केल्यानंतर आपल्याला काही धक्कादायक गोष्टी समोर येतील, ज्या आपल्यासमोर एक राजकीय विश्लेषक म्हणून मांडणं अत्यंत गरजेचं आहे. 2019ला जेव्हा शिवसेना एकत्र होती तेव्हा शिवसेनेला मिळाल्या होत्या 56 जागा आणि शिवसेनेला पडलेली एकूण मतं होती 16.41%. आणि आता ज्या वेळेला एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या त्यावेळेला जी शिंद्यांच्याकडे असलेली शिवसेना आहे, जी निवडणूक आयोगानं मूळ शिवसेना असं ठरवलंय, त्यांना मिळाल्या जागा 57. याचाच अर्थ असा की दोन्ही शिवसेना या स्वतंत्र झाल्यानंतर आकडेवारी आपल्याला अशी सांगते की शिंदेंच्या शिवसेनेला मागच्या वेळपेक्षा 1 जागा अधिकची मिळाली आहे. आणि स्ट्राईक रेट जर का आपण पाहिला आणि उबाठाला मिळालेत 20 जागा. म्हणजे खरं तर दोन्ही शिवसेना जर का आजच्या घडीला एकत्र असत्या तर 57 अधिक 20 म्हणजे 77 जागा मिळाल्या असत्या का शिवसेनेला? कदाचित मिळाल्या असत्या. आणि याचमुळे एक है तो सेफ है हा नारा इकडे वेगळ्या अर्थानं खरा ठरतो का काय, असाही प्रश्न विचारायला हरकत नाही. आता 2024चा रेट काय राहिला आपण पाहूया. 2024मध्ये जेव्हा शिंद्यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला 57 जागा मिळाल्या तेव्हा त्यांना मिळालेल्या मतांची आकडेवारी आहे 12.38%. तर उबाठा म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला मिळालेल्या जागा आहेत 20 आणि त्यांना मिळालेली मतांची जी टक्केवारी आहे ती आहे 9.96. म्हणजे 12.5 अधिक 9.96 जर का पकडलं तर गेल्या वेळच्या 16% मतांच्या पेक्षा ही टक्केवारी निश्चित जास्त आहे, जशी जागांची टक्केवारी जास्त आहे. एक प्रश्न या निमित्तानं विचारला जातो आणि ज्याची चर्चा आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. तो प्रश्न म्हणजे या सगळ्या निवडणुकीत सगळ्यात जास्त तोटा कोणाचा झाला? तर काँग्रेसला सगळ्यात जास्त तोटा झाला असं साधारणपणे चित्र आहे. कारण उद्धव ठाकरे यांना मिळालेली लोकसभेची मतं आणि उद्धव ठाकरे यांना मिळालेली विधानसभेची मतं, काँग्रेसला मिळालेल्या लोकसभेतल्या जागा, या सगळ्याचा जर का विचार केला तर असं लक्षात येतं काँग्रेस लोकसभेच्या वेळेला मोठ्या फायद्यात होती, पण विधानसभेच्या वेळेला मात्र काँग्रेसचा मोठ्या प्रमाणात तोटा झाल्याचं दिसतंय. कारण काँग्रेसला मिळालेल्या जागा लोकसभेचा विचार करता या अतिशय कमी आहेत. पण मग शिवसेनेचा विचार केल्यानंतर गणित नेमकं काय पडतं? तर शिवसेनेला मागच्या लोकसभेच्या वेळेला म्हणजे आत्ता जी 6 महिन्यांपूर्वी लोकसभा झाली त्यावेळेला शिवसेना ही काँग्रेसच्या मतांमुळे फायद्यात होती. पण यावेळेला मात्र चित्र थोडंसं वेगळं राहिलं. यावेळेला उबाठाला फक्त 20 जागांवर समाधान मानावं लागलं, ज्या मागच्या वेळेला एकत्रितपणे 56 जागा मिळाल्या होत्या. हे सगळं गणित पाहता खरंच शिंदेंचं गणित चुकलं का उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाच्या मागे थोडे लवकर लागले? अन्यथा यावेळेला शिवसेनेला मिळालेला एकूण वाटा पाहता शिवसेना ही अधिक फायद्यात ठरली असती का? माझ्यासोबत माझा सहकारी शरद सुद्धा आहे. शरदला आपण हा प्रश्न विचारूयात. शरद, तुला काय वाटतं, काय राहिलं असतं गणित? गणित एकंदरीत जर पाहिलं ना, राजकीय पक्ष जेव्हा निवडणुका लढतात त्यांची एक स्ट्रॅटेजी असते. आणि आपला प्रश्न जो आजचा सवाल आहे ते शिवसेना म्हणजे शिंदे आणि उद्धव ठाकरे जर एक राहिले असते तर ते सेफ झाले असते का? हो, ते झालं असतं. कारण जेव्हा 2 पक्षांमधली एका पक्षात फूट पडते तेव्हा त्याचे 2 गट तयार होतात आणि साहजिक आहे त्यांचे मतदारही विभागले जातात. आता 2 चिन्ह आहेत, 2 शिवसेना आहेत, 2 पक्षप्रमुख आहेत. त्याच्यामुळे मतदारांमध्येही तो संभ्रम होताच की खरी शिवसेना कुठली, खरा पक्ष कुठला.
आणि ह्याच संभ्रमाचा परिणाम जो होता तो दिसून आला आणि थेटपणे कुठेतरी एकनाथ शिंदेंच्या बाजूने शिवसेनेचा जो मतदार आहे तो झुकल्याचं आपल्याला पाहिलं. आपण जे टक्के पाहिले ते खरे आहेत. मागच्या वेळेस एकत्रित शिवसेना ही जी होती ही 16% मतं घेऊन 16.5% जे मतांचा टक्केवारी जी होती ती होती. मात्र यावेळेस 30 मतांची टक्केवारी दोघं शिवसेनेची एकत्र केली तर 21% जाते आणि जागा जरी एकत्र केल्या तर 57 ह्या आणि 20 त्या, म्हणजे जवळपास 77 जागा एकत्रित आता या शिवसेनेच्या होत्या. ही शिवसेना एकत्र राहिली असते तर या 77 जागांमध्ये आणखी काही प्लसही येऊ शकलं असतं आणि जर दुसरा एक विचार केला तर मायनसही होऊ शकला असं. शेवटी नेतृत्वही दोन उभे राहिले. पण मग तुला असं वाटतं का की गेल्या वेळेला बंद दाराआड झालेल्या कथित चर्चेचा, की जी झालीच नाही असं भाजपचे नेते सातत्यानं सांगत राहिले आणि उद्धव ठाकरे सातत्यानं सांगत राहिले की होय बंद दाराआड चर्चा झाली आणि त्यात एक विशिष्ट वचनही दिलं गेलं ते मुख्यमंत्री पदाचं. त्यावेळेला जर का उद्धव ठाकरे यांनी घाई केली नसती तर त्यावेळेचं जे मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरे यांना मिळालं त्याकरता त्यांना हिंदुत्व सोडायला लागलं, त्याकरता त्यांना भाजपची 25 वर्षाची युती सडली म्हणून जाहीरपणे सांगावं लागलं. त्यावेळेला त्यांनी असं सांगितल्यामुळे त्यांना त्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आणि काँग्रेस बरोबर जावं लागलं ज्यांच्या सोबत जर का काँग्रेस म्हणजे मी गेलो किंवा माझी शिवसेना गेली तर मी माझी शिवसेना बंद करून टाकेन असं स्वतः बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. बरोबर. तर ते त्यावेळेला टाळता आलं असतं तर हे सगळे आरोप उद्धव ठाकरे यांच्यावर झाले नसते आणि यावेळेला कदाचित शिवसेनेला 5 वर्ष मुख्यमंत्री पद मिळालं असतं. कुठल्या राजकारणामध्ये वेळ, काळ आणि स्थिती त्यावेळेची ही खूप कारणीभूत असते आणि आता 5 वर्षानंतर तेव्हाच्या स्थितीवर विश्लेषण करणं मला वाटतं तेवढं त्याला जुळून येणार नाही. मात्र जर तरच्या या गोष्टी असतात. आत्ताची राजकीय परिस्थिती त्यावेळेस जर भाजप आणि शिवसेनेमध्ये तेवढं सेटलमेंट प्रॉपर झालं असतं तर आजची राजकीय परिस्थिती जी महाराष्ट्रात दिसते ती झालीच नसती. ना शिवसेना फुटली असती ना राष्ट्रवादी फुटली असती. त्याच्यामुळे त्या बंद दाराआडच्या चर्चेमुळे जे हे उघड्या मैदानातल्या लढाया झाल्या या झाल्याच नसत्या मुळात. आणि हो प्रश्न आहेच. तेव्हा जर उद्धव ठाकरेंनी काही नरमाईची भूमिका घेतली असती किंवा भाजपनंही जर काही सामोपचाराची भूमिका घेतली असती तर आज हे चित्र दिसलं नसतं. उद्धव ठाकरे हे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी बरोबर नाही तर भाजप बरोबर असते आणि कुठेतरी आजही जो मुख्यमंत्री पदाचा पेच निर्माण झालाय तोही एवढा झाला नसता असंही म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बरं, धन्यवाद शरद या सगळ्या गप्पांच्या बद्दल. तेव्हा मंडळी, शिवसेनेच्या नेतृत्वाचं नेमकं गणित कसं चुकलं आणि शिवसेनेचं नेतृत्व जर का एकत्र आलं असतं तर काय नेमकं गणित पडलं असतं हे सांगण्याचा आमचा प्रयत्न होता. जरी या निवडणुकीत आत्ता काँग्रेसला सर्वाधिक नुकसान झालंय असं वाटत जरी असलं तरी शिवसेनेला सर्वाधिक नुकसान झालंय का याबद्दलही शिवसेनेच्या नेत्यांनी आपल्या स्वतःलाच एक प्रश्न विचारण्याची गरज आहे. एक है तो सेफ है हा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता. पण हा नारा जर का शिवसेनेच्या या दोनही एकाच्या ज्या 2 शिवसेना झाल्या त्याबद्दलचा जर का आहे असं आपण क्षणभराकरता मानलं तर कदाचित शिवसेना ही अधिक सेफ राहिली असती. एवढंच नाही तर शिवसेनेला मागे जे मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरे यांना मिळालं ते केवळ 2.5 वर्षांकरता मिळालं. पण यावेळेला शिवसेनेला अधिक जागा, अधिक मतं यामुळे आपला मुख्यमंत्री पदावरचा दावा अधिक बळकट करता आला असता. एवढंच नाही तर जे आरोप उद्धव ठाकरे यांच्यावर झाले त्यांना सातत्यानं याची उत्तरं द्यायला लागली तर ती उत्तरंसुद्धा द्यायला लागली नसती असं आपल्याला म्हणता येईल. मंडळी, तुम्ही कसा या सगळ्या गोष्टींचा विचार करता? तुम्हाला काय वाटतं? शिवसेनेच्या बद्दलसुद्धा एक है तो सेफ है हा नारा किंवा हे वाक्य मला जसं वाटतंय तसंच तुम्हालाही वाटतं का? नेमकं कोणाचं चुकलं? उद्धव ठाकरे यांची घाई झाली का? आणि आता तरी इथून पुढच्या काळात उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना यांनी जर का बेरजेचं राजकारण करायचं ठरवलं तर त्याचा फायदा नेमका कशा प्रकारे उद्धव ठाकरे यांना होईल, शिवसेनेला होईल आणि पर्यायानं भाजपला सुद्धा होईल? तुमचे याबद्दलचे विचार आम्हाला जरूर लिहून कळवा. तुर्तास खूप खूप धन्यवाद. आणि एक महत्त्वाची आठवण, news18marathi.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.